नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल पोस्टर डिझाईन. इंस्टाग्राम पोस्टसाठी आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त पोस्टर डिझाईन. ते पण एकदम सोप्या पद्धतीने आपल्या फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये. तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे सर्वप्रथम आपले जे इंस्टाग्रामची जे साईज आहे पोस्टची, तर ती साईज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही इमेजमध्ये जाऊन इमेज साईज वरती क्लिक केल्याच्या नंतरनं 4x5 हे इंस्टाग्राम साईज आहे पोस्टची साईज. तर रिझोल्युशन आपण 500 ठेवलेलं आहे. तर काय केलेलं आहे आपण सर्वप्रथम एक बॅकग्राऊंड या ठिकाणी ऍड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी या ठिकाणी लेअर ओपन करतो. तर बघू शकता आपण ऑरेंज मध्ये बॅकग्राऊंड एक घेतलेलं आहे आणि बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतरनं त्याच्यावरती आपण एक गावाकडच्या टाईपमध्ये एक बघू शकता घराची आपण एक फोटो घेतलेला आहे आणि त्याला मास्क वगैरे लावून त्याला कडे ब्लर वगैरे केलेला आहे. एवढं झाल्याच्या नंतर ना मित्रांनो, आपण बॅकग्राऊंड वरती थोडा ऑरेंज कलरचा ब्रश वगैरे मारलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी लेअर ओपन करत आहे. तर बघू शका या ठिकाणी आपण ब्रश वगैरे मारून घेतला आहे. तर त्या ठिकाणी आपलं जे गुढीपाडवा जे टेक्स्ट आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी ब्रश वगैरे मारलेला आहे. त्यानंतर ना काय केलं आहे, बॅकग्राऊंड क्रिएट करण्याचीच प्रोसेस चालू आहे. तर आपण काय केलेलं आहे आणखीन त्याच्यावरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी 50% ग्रे फिलअप घेऊन आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. तर असं थोडं नॉर्मल ब्लर असं बॅकग्राऊंड दिसत आहे. हे झालं बॅकग्राऊंडची प्रोसेस. तर मित्रांनो, बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतरनं जे आपलं आहे गुढीपाडव्यानिमित्त, तर बघू शकता या ठिकाणी आपण एक कॅलिग्राफी घेतलेली आहे. तर ही कॅलिग्राफी आपण गुगलहून डाउनलोड केलेली आहे. गुढीपाडवा अशी आपण कॅलिग्राफी घेतलेली आहे आणि कॅलिग्राफी घेतल्याच्या नंतर आपण तिला एक टेक्स्चर लावलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण एकदम डार्क ऑरेंज मध्ये डार्क टाइप मध्ये आपण टेक्स्चर लावलेला आहे आणि त्याला व्हाईट कलरचा स्ट्रोक वगैरे दिलेला आहे. स्ट्रोक दिल्याच्या नंतर बघू शकता एकदम ओके दिसत आहे टेक्स्ट. आता बॅकग्राऊंड झालं, बॅकग्राऊंड क्रिएट झाल्यानंतर टेक्स्ट घेतला. टेक्स्ट नंतर आपलं जे गुढी असते तर गुढीची आपण या ठिकाणी एक पीएनजी ऍड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी गुढीची पीएनजी ऍड केलेली आहे एका बाजूला आणि टेक्स्ट तुम्ही बघू शकता. नंतर ना काय केलंय आपण त्यासाठी त्यानंतर नारळाच्या पानाची आपण एक पीएनजी ऍड केलेली आहे आणि तिला ग्लोशन ब्लर केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. एवढं झाल्याच्या नंतर गुढीपाडव्याच्या त्यानिमित्त आपण एक निमित्त सर्वांना असे एक टेक्स्ट आपण केलेला आहे. तर टाईप टूल तुम्हाला माहित आहे, टाईप टूल मध्ये टाईप करून तुम्ही टेक्स्ट वगैरे टाकू शकता. तर मी या ठिकाणी टाकलेला आहे, व हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता गुढीपाडवा च्या नावाच्या खाली व हिंदू असा आपण टेक्स्ट टाकलेला आहे आणि वरती आपण गुढीपाडव्यानिमित्त एक डायलॉग टाकलेला आहे. तर वरच्या बाजूला तुम्ही तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी लेअर ओपन करत आहे. तुम्ही या ठिकाणी याला चेंज पण करू शकता. सर्व लेअर ओपन आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही दुसरा डायलॉग पण ऍड करू शकता. तर बघू शकता मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण कमी वेळेत मस्त अशी डिझाईन बनवलेली आहे. आणि याच डिझाईनला तुम्ही हवी तशी एडिट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुम्हाला याची लिंक भेटणार आहे. फ्री पीएचडी फाईल फ्रीमध्ये भेटणार आहे एकदम आणि त्याच्या सर्व लेअर ओपन असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही डाउनलोड करून हवी तशी एडिट करू शकता. यामध्ये भरपूर काही चेंजेस करू शकता आणि खाली तुमची लेबल वगैरे टाकू शकता, तुमचा लोगो वगैरे किंवा तुमच्या नावाची नाव वगैरे टाकू शकता. मी या ठिकाणी माझं तुम्हाला ऍड करून दावतो. तर बघू शकता या ठिकाणी मी अशा प्रकारे माझी लेबल टाकलेलं आहे या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही देखील अशा प्रकारे तुमचं टाकू शकता आणि एकदम क्रिएटिव्ह एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची तुम्हाला फ्री पीएचडी भेटणार आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यासोबत आणखीन एका पोस्टरची तुम्हाला फ्री पीएचडी भेटणार आहे. तर तो पोस्टर कोणता आहे तर मी तुम्हाला दाखवतो. तर तो मित्रांनो, तो पण पोस्टर आपण सेम असाच बनवलेला आहे. मी या ठिकाणी लेअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. याची पण साईज आपण 4x5 अशीच घेतलेली आहे. तर हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आपण ऑरेंज मध्ये, थोडं ऑरेंज लाईट मध्ये. नंतर त्याला आपण ग्रे फिलअप ऍड केलेला आहे, थोडा इम्बोस बघू शकता, थोडी इम्बोस प्रकारे आपण याला केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम अशा प्रकारे बॅकग्राऊंड आपण केलेला आहे. बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतर
या ठिकाणी पण आपण एक गुढीचं जे जी ऍड केलेली आहे, एक PNG ऍड केलेली आहे बघू शकता. नंतर बॅकग्राऊंडला आपण थोडं या ठिकाणी अशा टाइप मध्ये ऍड वगैरे करून घेतलेलं आहे. या ठिकाणी पण आपण गुढीपाडवा वगैरे असं तुम्ही बघू शकता. एकदम हे सुद्धा पीएचडी एकदम खतरनाक आहे. सिंपल बट स्वीट अशा प्रकारे आपण बनवलेली आहे. आणि ही पण तुम्ही हवी तशी एडिट करू शकता. ऑल लेअर ओपन आहे त्याच्या. इथे पण डायलॉग वगैरे आणि यात पण खालच्या बाजूला तुम्ही तुमचा लोगो टाकू शकता किंवा तुमच्या नावाची लेबल किंवा अशा प्रकारे बघू शकता. मी देखील माझी ऍड करून दावतो तुम्हाला. तुम्ही बघू शकताय. खाली माझ्या नावाची म्हणजे ग्राफिक डिझाईन अशा प्रकारे माझे जी लेबल आहे मी बनवून घेतलेली आहे आणि ती मी अशी टाकू शकतो. तर तुम्ही येथून माझी हाईड करून तुमचं नाव वगैरे ॲडजस्ट करू शकताय, तुमची लेबल वगैरे टाकू शकताय. तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या दोन्ही पोस्टर डिझाईनची तुम्हाला फ्री PHD फाईल भेटणार आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला हवी तशी एडिट करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो दोन्ही डिझाईन कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.